जाते. सत्ता ज्याला मिळते त्याची संयम ठेवायचा असतो. सत्ता असेल तर जमिनी फाय ठेवायचे असतात आणि सत्ता नसेल तर चिंता करायची नसते, काम करत राहायचं. या जिल्ह्यात काय झालं माहिती आहे? हा जो जुना जिल्हा आहे, या जुन्या जिल्ह्यामध्ये एक मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री सिंधुदुर्गाचे होते आणि अलीकडे मी बघतो की मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री होतो. माझ्या घराचे कुणीही आज देशाच्या पार्लमेंटमध्ये चांगलं काम करणारी व्यक्ती म्हणून तिचा लौकिक आहे. विनम्रपणा हा तिचं वैशिष्ट्य आहे. पण मी अलीकडे बघतो सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री केला. माझ्याबरोबरही त्यांनी काम केलं, त्यांच्याबद्दलची मला काही म्हणायचं नाही. पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीनं बोलतात, हल्ली ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात, मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची फिरी या प्रकारची झालेली पाहिली नाही. आज त्या लोकांची भाषा ही कशा प्रकारची भाषा आहे? समाजामध्ये सगळ्या जातीचे धर्माचे लोक असतात. भारत हे राष्ट्र सगळ्या जातीचे भाषाच्या धर्माच्या लोकांचे. इथं हिंदू आहेत, इथं मुस्लिम आहेत, इथं शीख आहेत, इथं ख्रिश्चन आहेत. आणि तुमच्या राज्याच्या एका केंद्रीय मंत्र्याची मुलं मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीची जाहीर भाषण पुन्हा पुन्हा करतात आणि त्याला अमल घालायचं काम तुम्ही केलं जात नाही. या उलट टेलिव्हिजनवर त्याची वगावायची काळजी घेतली जाते. त्याचा अर्थ सत्य आहे की सत्ता ही डोक्यामध्ये गेलेली आहे आणि ज्यावेळेस सत्ता डोक्यात जाते लोक कधीच एक होतात आणि त्यांना त्यांची सत्ताची दाखवा ही दाखवण्याचं राहणार नाही. आज ही स्थिती या ठिकाणी. त्यांना दोष द्यावा